Good afternoon, everyone. Center of Excellence at JJ Hospital, Mumbai welcomes all the participants for today's RDLS session. Today's topic is HIV and comorbidities, mental health. The speaker is Dr. Maithili Umte. Dr. Maithili ma'am is currently working as an associate professor with the Department of Psychiatry at GGMC and Sir JJ Group of Hospitals, Mumbai. She has extensive experience of working with PLHIV with psychiatric or psychological issues. He has published many papers in the international and national journals. We welcome you, ma'am, for today's session and request you to start the session. A quick note for the participants, you can keep posting your questions in the chat box. All the questions will be addressed at the end of the session. Over to you, ma'am. Thank you, Ms. Shweta, for the introduction. We will start our today's topic, that is mental health issues in HIV and its comorbidities. Yes. So, if we ask, does HIV affect the mental health of persons living with HIV? Yes or no? Then the questions are, how does HIV affect the mental health of persons living with HIV? So these will be our questions which we will be answering in today's session. So if we look at the mental health in persons living with HIV, understand that they are prone to psychological ailments due to HIV. Now, these are basically the impact on mental health of HIV. आय थिंक मी जास्त संभाषण मराठीत करते कारण आपण आपला हा महाराष्ट्रातला कार्यक्रम आहे. सो आय जस्ट रिस्टार्ट. आपण हे जे प्रश्न विचारणार आहोत की मेंटल हेल्थचा काय परिणाम होतो इन ज्यांना HIV आहे, HIV ग्रस्त जे रुग्ण असतात त्यांच्यावरती मेंटल हेल्थ, त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती काय परिणाम होतो ते आपण आता आज बघूया. आता एक पहिलं बघूया की इन जनरल त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम HIV मुळे होऊ शकतो. ते का? तर पहिलं बघूया की बरेचसे सायकोसोशियल का सायकोलॉजिकल इश्यूज पण होतात. जसं स्टिग्मा आहे, म्हणजे HIV बाबत जो एक नेगेटिव्ह दृष्टिकोन आहे, तो जो इंटरनलाइज स्टिग्मा, म्हणजे आता स्टिग्मा दोन प्रकारचे आहेत. एक आहे की HIV आहे म्हणून जे दुसऱ्यांकडून जी वागणूक दिली जाते, आणि दुसरं आहे की HIV ग्रस्त असणं हे त्या व्यक्तीला पण स्टिग्मॅटिक वाटू शकतं. हे झाले त्याचे सायकोसोशल ऍस्पेक्ट्स. पण ह्याच्यामुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती डिप्रेशन, एन्झायटी म्हणजे निराशा, बेचैनी असे त्यांना त्रास उद्भवू शकतात. आता ह्याकडे लक्ष देणं का महत्वाचं आहे? जर मानसिक स्वास्थ्य चांगलं नसेल तर औषधं वेळेवरती घेणं किंवा शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता जर आपण बघितलं जे संशोधन आहे, म्हणजे वेरियस जे स्टडीज केले गेलेले आहेत, ते पण दाखवतात की कम्पेअर्ड टू नॉर्मल पॉप्युलेशन, म्हणजे युज्युअल पॉप्युलेशन पेक्षा जे HIV ग्रस्त रुग्ण आहेत त्यांना मानसिक आरोग्याविषयी जास्त त्रास उद्भवू शकतो. इवन आपण जर बघाल जी लहान मुलं आहेत किंवा अडॉलसेंट पौगंडावस्थेतली जी मुलं असतात त्यांना पण मानसिक स्वास्थ्यामध्ये कम्पेअर्ड टू त्यांच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा जास्त मानसिक त्रास होतो. आता इथे आपण बघूया लहान मुलं आणि अडॉलसंट्स यांच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर 6 ते 12% मध्ये आपल्याला दिसतं की मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झालेला असतो, आणि 8 ते 13% मेंटल हेल्थ सर्व्हिसेसची गरज असते. तर ह्यामुळे काय होतं की त्यांना जास्त त्रास उद्भवायच्या अगोदर आपण अगोदरच तपासणी करणं, ज्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो, तर ते लवकरात लवकर करणं हे खूप गरजेचं आहे, ज्याच्याने पुढे होणारे कॉम्प्लिकेशन्स का प्रॉब्लेम सुटू शकतील. तर त्याच्यामुळे जेवढी पण लहान मुलं का अडॉलसेंट्स येत असतील तर त्यांचं रेग्युलरली मेंटल हेल्थ स्क्रीनिंग हे झालं पाहिजे. आता आपण बघूया की मानसिक स्वास्थ्यावरती HIVचा परिणाम का होतो. तर आपण बघू की हा एक कॉम्प्लेक्स रिलेशनशिप आहे. म्हणजे HIV मुळे पण प्रॉब्लेम होतात, जसं की न्यूरो इन्फ्लमेशन होतं, ज्याच्यामुळे सायकॅट्रिक आणि न्यूरोलॉजिकल त्रास त्यांना उद्भवू शकतात. आणि बाय इटसेल्फ म्हणजे मानसिक स्वास्थ्य चांगलं नसणं हा पण एक रिस्क फॅक्टर आहे, कारण ज्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं नाही आहे
तर चान्सेस आहेत की ते दारू का इतर कुठलं व्यसन करतात आणि ज्याच्यामुळे HIV उद्भवण्याचा का संक्रमण होण्याचे चान्सेस वाढतात. जर तुम्ही बघाल तर HIV ग्रस्त रुग्णांमध्ये बाय इटसेल्फ HIV मुळे इन्फ्लमेशन किंवा ट्रिप्टोफॅन हे जे अमायनो ऍसिड कमी होतं त्याच्यामुळे ट्रिप्टोफॅन कमी झाल्यामुळे आपोआप फरक पडून डिप्रेशन, एन्झायटी असे त्रास उद्भवू शकतात. पुन्हा जर तुम्ही बघाल की HIV मध्ये येणारे जे इतर इन्फेक्शन्स आहेत म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे आपण ज्याला ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स म्हणतो त्याच्यामुळे पण मानसिक स्वास्थ्य मध्ये त्रास उद्भवण्याचे चान्सेस असतात. आणि जी आपण औषधं देतो म्हणजे जे ART ट्रीटमेंट आहे त्यांनी पण कधी कधी मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होऊ शकतो. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस होतात ट्रीटमेंटमध्ये. का? तर हे बघूया की जर HIV ग्रस्त रुग्णांमध्ये सोबत मानसिक आजार सुद्धा असतील किंवा व्यसन असेल तर त्याच्यासोबत जे इतर कधी कधी जे प्रॉब्लेम्स येतात म्हणजे जसं स्टिग्मा आहे का त्यांच्या वर जे डिस्क्रिमिनेशन होतं किंवा ज्याच्यामुळे जो एकटेपणा का एकाकीपणा ज्याला आपण सोशल आयसोलेशन जे म्हणतो म्हणजे हे सगळे झाले सायकोसोशल जे फॅक्टर्स येतात का ह्याच्यामुळे इतर इश्यूज होऊ शकतात जसं नोकरी सुटते का कामाला रेग्युलरली जाणं जमत नाही मग फायनान्शियल प्रॉब्लेम उद्भवतात. हे सगळे जे सायकोसोशल जे प्रॉब्लेम्स असतात आणि परत जर तुम्ही बघाल की ह्याच्यामुळे जो उद्भवणारा मानसिक त्रास आहे ज्याला आपण सायकोलॉजिकल रिॲक्शन म्हणतो या HIV साठी तर ह्या सगळ्यांचा एकमेकांवर परिणाम होऊन जे इन जनरल जर व्यक्तीला त्याच्यामुळे निराशा, बेचैनी का सायकोसिस इतर काही आजार उद्भवले तर त्याचा ट्रीटमेंट अधेरच म्हणजे ART रेग्युलरली घेणं ह्याच्यावरती खूप फरक पडतो. इथे ना एक खूप महत्वाचं जे इमोशन आहे ते होपलेसनेस. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटायला लागतं की आता काय करणार आता आपण औषध घेऊन तरी काय करणार म्हणजे एकदा निराशा वाटायला लागली की निराशेतून उद्भवणारे जे होपलेसनेस म्हणजे आता यातनं काही मार्ग नाही यातनं काही बरं होऊ शकत नाही. मग बरं होऊ शकत नाही म्हटल्यावरती आपसुकच त्यांचा औषधं घेण्याकडचा का रेग्युलरली तुमच्याकडे फॉलोअपकडे येण्याचा कल कमी होतो आणि मग त्यांची अपॉइंटमेंट्स मिस होतात औषधं नीट घेतली जात नाहीत. मग HIV बाय इट सेल्फ वाढतो आणि मग वाढल्यामुळे त्या इन जनरल औषधोपचार आणि मग रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स पण होते. फायनान्शियल प्रॉब्लेम्स का डिस्क्रिमिनेशनमुळे ते जेव्हा एकटेपणा होत जातो तेव्हा कधी कधी होमलेसनेस म्हणजे ते त्यांना घर पण नसणं असे पण प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर हे सगळं एक खूप मोठा चॅलेंज ठरतो HIV ट्रीटमेंटसाठी. तर आता आपण बघूया कुठले मानसिक आजार उद्भवतात. जर तुम्ही बघाल तर सर्वात कॉमन म्हणजे मोस्ट कॉमन इलनेस दॅट वी सी इज सबस्टन्स यूज. सबस्टन्स म्हणजे दारू झालं का चरस, गांजा का इतर कुठलेही व्यसन रिलेटेड जे इश्यूज आहेत ते खूप कॉमन आहे म्हणजे अराउंड 40 to 74% मध्ये उद्भवतो. मूड डिसऑर्डर्स म्हणजे निराशा 22 to 50% मध्ये आणि बायपोलर मूड डिसऑर्डर हे पण नॉर्मल पॉप्युलेशन पेक्षा 10 पट जास्त भेटतं. इतर जे डिसऑर्डर्स कॉमन आहेत ते म्हणजे निद्रानाश, स्लीप डिसऑर्डर्स, बेचैनी म्हणजे एन्झायटी डिसऑर्डर्स, सिव्हिअर मेंटल इलनेस पण काहींमध्ये उद्भवतो. मग अदर इलनेसेस जे दिसतात ते म्हणजे PTSD, डिमेन्शिया आणि सायकोसिस. ह्याला आपण जरा डिटेलमध्ये एक एक करून बघूया. सर्वप्रथम आपण जाऊया सायकोलॉजिकल रिॲक्शनकडे. जेव्हा पहिल्यांदा HIV हे डायग्नोसिस येत होतं तेव्हा तो जो अचानक एक प्रकारचा आघात असतो एक प्रकारची त्याला एक नेगेटिव्ह रिॲक्शन येते ज्याला आम्ही सायकोलॉजिकल रिॲक्शन म्हणतो. तुमच्या ग्रुपमध्ये आय एम शुअर जे काउन्सिलर्स आहेत त्यांनी तर हे भरपूर वेळा बघितलं पण असेल की जेव्हा पहिल्यांदा कळतं की आपल्याला हा आजार आहे तर हा आजाराबद्दल जी इन जनरल अगोदरपासून ऐकलेली माहिती असते त्याच्याबद्दल असलेला एक नेगेटिव्ह दृष्टिकोन असतो ज्याला आम्ही इंटरनलाइज स्टिग्मा म्हणतो. ह्याच्यामुळे जेव्हा त्या पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला कळतं की आपल्याला आजार झाला आहे तर तेव्हा त्यांना एक प्रकारचा एक लॉस की अरे आपल्याला काहीतरी झालंय आता आपल्या आयुष्यातलं अमुक गोष्ट हिरावली जाईल का हे आता आपल्या आयुष्यातनं तुटून जाईल हे पहिली भावना आहे. आणि मग एक भावनांचं एक रेंज येतं म्हणजे रेंज ऑफ इमोशन्स आपण म्हणतो ज्यात कधी कधी एखाद्या व्यक्तीला भीती वाटते की अरे बापरे कसं होईल. कधी कधी त्यांना मनातून अपराधीपणा येतो की अरे आपल्या चुकीमुळे असं झालं.
किंवा कधी कधी राग पण येतो की आपल्या बरोबर असं का झालं, मी असं काय केलं होतं, मी तर एरवी सगळं चांगलं केलेलं आहे, मग माझ्या बरोबरच असं का घडलं. याच्यामुळे कधी कधी ना एक अक्यूट रिॲक्शन पण काहींमध्ये दिसते, आणि ते कॉमन पण आहे की अक्यूटली त्यांना वाटतं की अरे बापरे, आता हे काय झालं आपल्या आयुष्यात, एकदम एक प्रकारची निराशा की अरे आता आपलं कसं होणार, काय होईल. आणि ह्याच्यामुळे त्यांना ऍडजस्टमेंट करायला प्रॉब्लेम होतो. आता आपण दुसरीकडे जाऊ, ती म्हणजे कुठल्या औषधांमुळे अ, मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होतो. तर तुम्ही बघाल जे NNRTIs आहेत, ज्यात इफावेरेन्स आणि डोरावेरेन स्पेसिफिकली आहेत, त्याच्यात मी खास करून तुमचं लक्ष वेधू इच्छिते की सुइसायडल आयडिएशन पण येऊ शकतात. तर ज्या पेशंट्सला हे मेडिसिन्स नव्याने सुरू केलेले आहेत, तर जसं आपण सुरुवातीला म्हटलं स्क्रीनिंग महत्वाचं आहे, तर फॉलोअपमध्ये तुम्ही जसं इतर साईड इफेक्ट्स बरोबर त्यांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल पण निश्चितच विचार. मग इतर पण औषधं आहेत, जशी NRTIs मध्ये एस्पेशली झिडोविडिन आहे, अबॅकावेर आहे, का INSTIs मध्ये रॅलगेटावेर आहे, किंवा इतर ARTs मध्ये डायडानोसिन, गॅन्सिक्लोवेर, स्टाविडिन, का अदर मेडिकेशन्स आहेत जे दिले जातात जसं की क्लोनिडिन. याच्यामध्ये सुद्धा कधी कधी डिप्रेशन, कधी मेनिया हे वाले सिमटम्स येऊ शकतात. त्याच्यामुळे मॉनिटर करणं हे महत्वाचं आहे. आता आपण एक एक करून ना कुठले मानसिक आजार दिसतात ते मी एन्युमरेट करते, आणि त्याच्यात काय आहे त्याच्याबद्दल आपण जरा डिस्कस करू. तर सर्वप्रथम आहे डिलिरियम. डिलिरियम जर तुम्ही बघाल तर डिलिरियम मध्ये वागणं ना खूप असं थोडं विचित्र वाटतं. खूप वेळा कन्फ्युजन काय होतं की डिलिरियम बघितल्यावर असं वाटतं की अरे हा तर सायकोटिक झालाय, म्हणजे अरे पेशंट एकदमच विचित्र वागायला लागला, अरे ह्याला तर काहीच समजत नाही. पण इथे महत्वाचं सर्वात असतं कन्फ्युजन. म्हणजे ती व्यक्ती खूपच कन्फ्यूज होते, आणि व्हेरी ऑफन ती डिसोरिएंट होतात. डिसोरिएंट म्हणजे त्यांना समजत नाहीये की हे हा वेळ काय आहे, सकाळ रात्रीला ते सकाळ समजतं, किंवा मग त्यांना कुठे आहोत ते समजत नाही, त्यांना असं वाटतं मी घरी आहे, जेव्हा की ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असू शकतात, किंवा कधी कधी ते जवळच्या व्यक्तींना पण ओळखत नाही. सर्वात कॉमन जे डिसओरिएंटेशन आहे ना, ते डिसओरिएंटेशन अँड टाइम असतं. म्हणजे अरे काय वाजलेत, किती वाजलेत, काय नीट समजत नाही, अशा टाईपचं सर्वात कॉमन आपल्याला दिसतं. हे समजून घेणं का महत्वाचं आहे, कारण ना ह्याचं चित्र कधी कधी पालटतं, म्हणजे खूप फ्लक्च्युएट होतं. म्हणजे आता ते अचानक कन्फ्यूज होतात, पुढच्या 1 तासाने नॉर्मल उठून बसतात, बोलतात, आणि त्यांना जे झालं असतं ते आठवत नाही. मग आपल्याला काय वाटतं हे किती विचित्र वागणं. पण द कोर सिम्पटम टू डिफरन्शिएट फ्रॉम सायकोसिस इज डिसओरिएंटेशन आणि कन्फ्युजन आहे, आणि ते कधी कधी फ्लक्च्युएटिंग पण असू शकतं. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड, कारण ह्याच्यात ना मॉर्टॅलिटी रिस्क खूप हाय असते. सो जे अंडरलाईन कॉज आहे, व्हेरी ऑफन ना आम्ही तरी क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये बघितलं, हायपोनायट्रिमिया एक कॉमन ट्रिगर आहे ज्याच्यामुळे डिलिरियम होतं, किंवा एनी CNS इन्फेक्शन एस्पेशली असेल ना, तर त्याच्यात किंवा हाय ग्रेड फीवर आहे त्याच्यात डिलिरियमचे चान्सेस सर्वात जास्त असतात. तर मग अंडरलाईन कॉज जर ट्रीट केला, आणि आम्ही जे रेकमेंड करतो इज रिओरिएंटेशन. रिओरिएंटेशन म्हणजे टिपिकली काय होतं, एस्पेशली तुम्ही जे आपल्याकडचे मेडिकल ऑफिसर्स असतील त्यांनी बघितलं असेल की जे पेशंट ऍडमिट होतात त्यांना आपण ICU सायकोसिस म्हणून म्हणतो, ते ऍक्च्युली सायकोसिस नसून एक प्रकारचं डिलिरियम असतं. कारण सगळ्या दरवाजे खिडक्या बंद असतात, त्यांना कळत नाही सकाळ आहे की रात्र आहे, आणि ते खूपच कन्फ्युज होतात. सो व्हॉट इज वी से इज रिओरिएंट करा. म्हणजे तो किंवा जर तो पेशंट घरी असला किंवा हॉस्पिटलमध्ये असेल, तर सी टू इट की त्यांना ओरिएंटेशन परत मिळवण्यासाठी जे इतर गोष्टी आहेत, जसं त्यांच्या समोर कॅलेंडर असणं, किंवा घड्याळ असणं, किंवा मे बी खिडकी असेल ज्याच्यातनं बाहेर दिसतं, त्यातनं कळेल ते दिवस आहे की रात्र आहे, किंवा त्यांना मध्ये मध्ये पुन्हा रिओरिएंट करून सांगणं की तुम्ही कसे आहात, आता सकाळ झाली आहे, गुड मॉर्निंग. सो इन अ वे त्यांना रिओरिएंट करणं की नाही अरे तुम्ही तर हॉस्पिटलमध्ये आहात ना, हे बघा हे डॉक्टर आहेत, हे सिस्टर आहेत, तर त्यांना रिओरिएंटचे क्ल्यूज देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि डायर्नल व्हेरिएशन मेंटेन करा, म्हणजे रात्र रात्र वाटली पाहिजे, म्हणजे त्यात त्यांना रात्रीच्या वेळी जर शक्य असेल तर लाईट्स ऑफ करायला पाहिजे, सो दॅट दे नो की हा डे टाइम आहे, हा नाईट टाइम आहे. आणि जर त्यांना काही बिहेव्हिअरल इश्यूज असतील तर मग औषधांमध्ये आम्ही ना लो डोस अँटीसायकोटिक प्रिफर करतो. जनरली ना आम्ही टिपिकल म्हणजे हॅलोपेरोडॉल एकदम लो डोस मध्ये, म्हणजे 1.5 का 0.25 असं देतो, किंवा एटिपिकल अँटीसायकोटिक्स लाईक रेस्पेरोडोन, ओलॅन्झपिन लाईक ओलॅन्झपिन 2.5, रेस्पेरोडोन 1 mg का 0.5 mg, हे बऱ्यापैकी बिहेव्हिअरल इश्यूज हँडल करण्यासाठी बरे पडतात. आता झाला एक सेकंड टाईपचा आजार. अ, ह्या काय होतं
की बेसिकली हा एक न्यूरो कॉग्नेटिव्ह डिसऑर्डर आहे. त्याला आम्ही हँड का HIV असोसिएटेड न्यूरो कॉग्नेटिव्ह डिसऑर्डर आहे. हा पण एक कॉमन आहे. आणि हा ना क्लासिकली तेव्हा दिसतो जेव्हा व्हायरल लोड ना हायर असतो आणि CD4 काउंट लोअर जातो. आणि ह्यात बघितलं गेलंय की व्हायरल लोड जितका हाय जातो तितका न्यूरोकॉग्नेटिव्ह डेफिसिट्स किंवा स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया हे जास्त प्रमाणात दिसतं. आता हे माइल्डर एकदम प्रमाणात पण असू शकतं, ज्याला आम्ही मायनर कॉग्नेटिव्ह मोटर डिसऑर्डर म्हणतो, किंवा जर जास्त प्रमाणात ज्याला आम्ही न्यूरो कॉग्नेटिव्ह डिसऑर्डर, आणि जे फुल ब्लोन आहे त्याला आम्ही HIV असोसिएटेड डिमेन्शिया पण म्हणतो. जनरली हे चांगले प्रेडिक्टर्स नाही आहेत, हे निगेटिव्ह प्रेडिक्टर्स आहेत. कारण ह्याच्यातनं एकदा न्यूरो कॉग्नेटिव्ह डेफिसिट्स आले तर जनरली इट सेज दॅट सर्व्हायवल टाइम इज शॉर्टर. आणि ह्याचं प्रमाण ना पूर्वीपेक्षा आता जे न्यूअर ART झालेत त्याच्यामुळे ह्याचं प्रमाण खूप कमी झालंय, पण पूर्वी बऱ्यापैकी होतं. ची सुरुवात कशी होते? पहिल्यांदा एक आहे की एकदम अगोदरच्या ह्याच्यातनं पटकन विसरायला होतं, म्हणजे चावी कुठे ठेवली, रुमाल कुठे ठेवला. जर बाई असेल तर ती विसरून जाईल पटकन मीठ घालायला, का एखाद्या वेळी गॅस चालूच राहून गेला आणि थोडी चपाती करपली काय जेवण करपलं, अशा टाईपमध्ये सुरुवातीला एकदम सिमटम्स येतात. किंवा कधी कधी ना थोडा स्लोपणा, म्हणजे कुठली गोष्ट करायला थोडा वेळ लागणार, ते पण म्हणतील अरे मला हा जास्त वेळ लागतोय, हा चुका करणं एखाद्या गोष्टीत, किंवा त्यांचा कुठल्या गोष्टीत लक्ष न लागणं, म्हणजे पुअर अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतो ते. आणि एक्झिक्युटिव्ह डिस्फंक्शन म्हणजे एका गोष्टीकडनं दुसरी गोष्ट, दुसरीकडनं तिसरी गोष्ट करण्यात त्यांना टास्क शिफ्टिंग मध्ये डिफिकल्ट जातं. तर टिपिकली मल्टीटास्किंग जे असतं ना त्यात जड जातं. म्हणजे एक्झाम्पल एखादी हाऊसवाईफ असेल तर एकाच वेळेला समजा इथे कुकर लावलाय, इथे भाजी चिरते आणि इथेच त्याच्यासोबत मुलं बाहेर काय खातात ते बघतात. तर असं 2-3 गोष्टी एकत्र झाल्या की त्यात मग गोंधळ उडतो, 1-2 गोष्टी विसरून जायला होतं. का पुरुषांना त्यांचे जे टास्क असतील 3-4 एका वेळेला दिले, का समजा एक शॉपिंग लिस्ट दिली आहे, 5 गोष्टी दुकानात आणायच्या तर 3 आणल्या, 2 विसरूनच गेले. म्हणजे टिपिकली त्यांना मल्टीटास्किंग थोडं डिफिकल्ट झालेलं आहे. आणि जसं हे प्रमाण हळूहळू वाढत जातं तसं त्यांना हात कापणं, डिसार्थ्रिया, आवाजात फरक, एटॅक्सिया म्हणजे त्यांचं बॅलन्स नीट नसणं, एप्रॅक्सिया म्हणजे जे पूर्वीचे टास्क करायचे ते आता टास्क त्यांना पटकन सुचत नाहीत, समजत नाही कसं करावं. आता ह्याच्यासोबत जेव्हा फ्रंटल लोब पण इन्व्हॉल्व्ह होतो तेव्हा आपण बघतो की डिप्रेशन किंवा कधी कधी सायकोसिस किंवा एकदम ॲजिटेट होणं, वैतागणं, चिडणं, किंवा कधी कधी एकदमच शांत, एपथिक. नाव एपथी इज डिफरंट फ्रॉम डिप्रेशन. डिप्रेशन मध्ये व्यक्ती म्हणतं की मला उदास वाटतं, काही करावंसं वाटत नाही. वेरेज एपथी मध्ये मध्ये त्यांना काही भावनाच उत्पन्न होत नाही, त्यांना काही वाटतच नाही. तर ह्या असे चेंजेस त्यांच्या वागण्यामध्ये येऊ शकतात. तर हे आपल्याला कसं कळेल? हे जेव्हा सस्पेक्ट होतं तर एक न्यूरो इमेजिंग सीटी स्कॅन, एस्पेशली MRI बेटर आहे. जर तुमच्या सेंटरमध्ये MRI अवेलेबल नसेल तर सीटी स्कॅन मध्ये पण जर करून बघितलं तर टिपिकल अर्लियर तुम्हाला ना सेरेब्रल एट्रोफी दिसेल. आणि ती हळूहळू जनरलाइज होऊन बऱ्यापैकी तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये येईल की सलकाय आणि याच्यात चेंजेस आलेले आहेत. दुसरं एक आहे, जर तुम्हाला उपलब्ध असेल तिथे कुठे तर मग न्यूरोसायकोलॉजिकल टेस्ट करता येतात. ते एस्पेशली जे माइल्डर केसेस आहेत त्यात लवकर पिकअप करायला चांगल्या पडतात, जेव्हा मे बी न्यूरोइमेजिंग मध्ये एवढे चेंजेस आलेले नसतात. तरी आता सगळ्या सेंटर्समध्ये उपलब्ध नाही आहे, पण जर असल्यास ना पेट स्कॅन इज व्हेरी गुड. त्याच्यात खूप क्लिअरली कळतं की डिमेन्शियाची सुरुवात झाली. तर याची ट्रीटमेंट आपण कसं करतो, तर त्याला मेनी मेडिसिन्स आहेत, म्हणजे जसं मेमॅन्टिन, सेलेजिलिन, ब्युप्रोपियन, किंवा कधी कधी आम्ही SSRIs पण देतो का, अटेन्शन इम्प्रूव्ह करायला अटोमॉक्सिटिन देतो, कॉन्सन्ट्रेशनसाठी मोडाफेनिल देतो का, बिहेव्हिअरल इश्यूज आले तर अँटीसायकोटिक्स पण देतो. आता जाऊया आपण एकदम एक कॉमन डिसऑर्डर कडे, ते आहे नैराश्य, म्हणजे जे डिप्रेशन आपण म्हणतो ते. आता तुम्ही नॉर्मली बघाल तर हे स्त्रियांमध्ये जास्त दिसतं. आणि जेव्हा आजाराचा प्रादुर्भाव जास्त असतो, म्हणजे जेव्हा सिम्प्टोमॅटिक असतं तेव्हा डिप्रेशनचे चान्सेस सर्वात जास्त आहे. तर एक आहे फुल ब्लोन डिप्रेशन आणि दुसरं आहे एक शॉर्टर वन, ज्याला आम्ही ऍडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणतो, जो काही अक्यूट स्ट्रेसफुल रिॲक्शनलाच आलेला असतो, ज्याला आम्ही रिॲक्टिव्ह डिप्रेशन म्हणतो. आणि तो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर थोडा इम्प्रूव्ह होतो. म्हणून ऍडजस्टमेंट डिसऑर्डर जे आहे ते पण 5 ते 20% आहे. आता इथे हे आयडेंटिफाय करणं का महत्वाचं आहे, तर डिप्रेशन ना हे खूप एक क्रोनिक आजार आहे, म्हणजे ते वरच्यावर पुन्हा पुन्हा उद्भवणारा आजार आहे, जो खूप वर्ष पण चालतो. आणि जर बघायला गेलं तर मग जे डिझेबलिंग इलनेसेस आहेत जगातले
त्यातल्या टॉप 3 मध्ये मोडतं. तर त्याच्यामुळे डिप्रेशनचा इलाज गरजेचा आहे, नाहीतर त्यांचं एकंदरीत क्वालिटी ऑफ लाईफ आहे ना ती कमी होते. आणि जसं आपण अगोदर पण म्हणालो होतो, डिप्रेशनमध्ये वन ऑफ द सिम्पटम इज होपलेसनेस. ज्यात त्यांना वाटतं की काही केल्या काही होणार नाही. तर तेव्हा ना ट्रीटमेंट अधेरन्स का ARTचं ट्रीटमेंट फॉलोअप त्याच्यावरती खूप परिणाम होऊ शकतो. इन जनरल ती व्यक्ती जास्त हाय रिस्क बिहेवियर करून त्यांचा आजार पण बिघडू शकतो आणि जास्त HIV ट्रान्समिशन पण वाढू शकतं. आणि इन जनरल इलनेसमुळे होणारा मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी वर्सन होऊ शकतो. त्यात हे एक मेन कारण आहे की डिप्रेशन आपण खूप लवकर ट्रीट केलं पाहिजे, आयडेंटिफाय केलं पाहिजे. आता ह्यात बाय इट सेल्फ पण जर नैराश्याचं प्रमाण वाढलं तर मग आत्महत्येचं चे विचार का आत्महत्या करण्याचा प्रयत्न पण होऊ शकतो आणि जो जीवाला घातक होऊ शकतो. आता हे आपण ट्रीटमेंट का करावं? जर तुम्ही बघायला गेलं तर ह्याच्यामुळे जर एवढे दुष्परिणाम होतात, पण जर तुम्ही लक्षात घेतलं याचा इलाज किती सोपा आहे किंवा किती लो कॉस्टमध्ये ट्रीटमेंट होऊ शकतं, तर तुम्हाला लक्षात येतं किती महत्वाचं आहे की आपल्याला समजावं की हा आजार आहे आणि जो चांगला होऊ शकतो तो आपण बरा करू ना. तर आपण ओळखायचं कसं की डिप्रेशन आहे? तो एक लक्षात घ्या, डिप्रेशन ना खूप एक ढोबळ वापरलेला शब्द आहे. म्हणजे आपण असं बोलतो ना, अरे काल ना माझं खूप पैसे हरवले, मला एकदमच डिप्रेशन आलं. तर डिप्रेशन ना आपण ले लँग्वेज मध्ये वापरताना शब्द कुठल्याही लॉससाठी किंवा कुठल्याही निगेटिव्ह इमोशनसाठी वापरतो. पण जेव्हा आम्ही सायकॅट्रिस्ट डिप्रेशन म्हणून शब्द वापरतो, आम्ही तो एक आजार म्हणून शब्द वापरतो. आजार म्हणजे हा एक प्रॉपर इलनेस आहे ज्याच्यात ऍटलिस्ट 2 आठवडे त्यांना नैराश्याचा त्रास होतोय आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक पडतो. सो चेंजेस इन फंक्शनिंग येतात. तर 2 पैकी एक सिम्पटम निश्चितच असलं पाहिजे. एक आहे उदासी वाटणं, ज्याला आम्ही सॅडनेस ऑफ मूड बोलतो, आणि हे परवेसिव्ह पाहिजे. परवेसिव्ह म्हणजे काय की मोस्ट ऑफ द डे, म्हणजे ते म्हणतील आता आता एखादी व्यक्ती निराशेखाली आहे, तर ती व्यक्ती कधीच हसत नाही का? असं होतं का? नाही. दॅट इज नॉट ट्रू. ती व्यक्ती एखाद्या वेळी खुश पण होऊ शकते, बट मोस्ट ऑफ द टाइम इन द डे त्यांना उदासी वाटते. सो त्याला आम्ही परवेसिव्ह सॅडनेस ऑफ मूड म्हणतो. आणि किंवा त्याच्यासोबत त्यांना ज्या गोष्टी पूर्वी आवडायच्या, म्हणजे टीव्ही बघायला आवडायचं, पत्ते खेळायला आवडायचे, कुणाशी बोलायला आवडायचं, ते आता आवडेन असं वाटतं. सगळंच रसहीन, फिकं फिकं, काहीच करू नयेसं, जबाबदारी आहे म्हणून करावी, करायचं आहे म्हणून ढकलावं, अशा टाईपचं, ज्याला आम्ही म्हणतो डिक्रीज इंटरेस्ट ऑर प्लेजर इन ऍक्टिव्हिटीज, हे हे होतं. इतर जे सिम्पटम्स डिप्रेशनमध्ये आहेत ते म्हणजे झोप न लागणं, पण कधी कधी याचं उलट पण होऊ शकतं. म्हणजे अति सारखं झोपावंसंच वाटणं, काहीच करूसं न वाटणं. कधी कधी ह्याच्यामुळे भूकच लागत नाही, का कधी कधी अति खावंसं वाटतं, का कधी कधी वजन कमी होऊ शकतं, का वजन वाढू शकतं, किंवा एक प्रकारचं सतत बॅटरी डिस्चार्ज झाली सारखं, मला एकदम थकल्यासारखंच वाटतं, काही ताकदच नाही आहे, किंवा असं वाटणार अरे माझ्या आयुष्याला काय अर्थच नाही, तर मी मरून जाऊ, किंवा वाटायचं की माझ्यामुळेच मीच दोषी आहे, म्हणजे एक्सेसिव्ह गिल्ट वाटणं, किंवा कुठल्या गोष्टीत लक्ष न लागणं, विसरभोळापणा होणं, किंवा कधी कधी सायकोमोटर रिटार्डेशन, म्हणजे कुठलाही टास्क करायला वेळ लागणं, अशी सिम्पटम्स होऊ शकतात. पण ह्याच्या डायग्नोसिससाठी यातले 5 सिम्पटम तरी पाहिजे. म्हणजे वन ऑफ द मेन व्हॉट आय टोल्ड यू, सॅडनेस किंवा डिक्रीज इंटरेस्ट इन प्रिव्हियसली प्लेजरेबल ऍक्टिव्हिटी अँड एनी 5 ऑफ दिस. आता ह्यात जर तुम्ही हे सिम्पटम्स बघितलेत, काही काही ओव्हरलॅपिंग विथ HIV का HIV मुळे होणारे आजार पण आहेत. एक्झाम्पल तुम्ही जर बघाल की फटीग और लॉस ऑफ एनर्जी, किंवा डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन, किंवा वजन कमी होणं, डिस्टर्बन्सेस इन स्लीप, हे HIV मुळे होणारे का ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन मध्ये पण होऊ शकतं. पण क्लासिकली ना डिप्रेशनला आपण डिफरन्शिएट कसं करू, जे मूड आहे, म्हणजे मला उदास वाटतं, काय करूसं वाटत नाही, किंवा मला मरावंसं वाटतं, की मला आयुष्यात काय अर्थ वाटत नाही, किंवा मला दोषी वाटणं, हे क्लासिकली डिप्रेशन. तर इतर काय सिम्पटम्स येऊ शकतात ह्याच्या अपार्टमध्ये, एक आहे तो ऑफकोर्स मी सांगितलं उदास वाटणं. त्याच्याशिवाय एकटेपणा वाटणं, काही एकदमच खरंच आहे ते म्हणताना म्हणतील उदास नाही वाटतं पण तू अच्छाही नाही लागतं, असं पण बोलू शकतात. किंवा त्यांना कधी कधी असं पण म्हणतात की आम्हाला काही फीलच होत नाही, म्हणजे काहीतरी जोक झाला, एरवी मी हा टीव्ही बघायची, हा शो मध्ये हास्य जत्रेमध्ये बसून केवढं हसायचं, पण आता काही ते बघितल्यावर जोकवर हसू पण येत नाही, का काही वाटतच नाही, कोणतरी मला काय बोललं तर राग पण आला नाही. म्हणजे कधी कधी ना इमोशन्स पण बोथट होतात, ज्याला आम्ही ब्लंटिंग ऑफ इमोशन्स का डिवॉइड ऑफ फिलिंग्स बोलतो, असं पण होऊ शकतं.
कधी कधी ना खूप चिडचिड पण होऊ शकते. जसं एस्पेशली ना हे मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये किंवा अडॉलसंट्स मध्ये सर्वात जास्त कॉमन आहे की त्या कुठली गोष्ट बोललं तर पटकन राग येतो. किंवा एटिपिकल सिम्पटम्स आहेत, म्हणजे एरवी आपण म्हणतो अरे काय भूक लागत नाही, झोप येत नाही, पण कधी कधी उलटं अति भूक लागणं, अति झोप येणं, हे पण हे होऊ शकतं. का कधी कधी तुम्ही बघाल एन्झायटी म्हणजे बेचैनी का चिंता, ही खूपच कॉमन आहे. 9 पैकी 10 पेशंट्स म्हणतात की आम्हाला सारखी चिंता वाटत राहते. आणि बरं असं पण एक महत्वाचं आहे, तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे, कधी कधी पेशंट कंप्लेंटच करत नाही, फॅमिली मेंबर्स सांगतात, घरचे सांगतात अरे आजकाल हे काहीच करत नाही, कामाला जात नाही, काही करावंसंच वाटत नाही यांना. पण पेशंट तुम्हाला काहीच सांगणार नाही. का कधी कधी त्यांच्या स्पीच मध्ये पण फरक पडतो. इतर जे सिम्पटम्स होतात म्हणजे जसं त्यांना कधी कधी वर्थलेसनेस म्हणजे वाटतं की अरे माझ्या जीवनाला काही अर्थच नाही, का मला मी करतो त्याला काहीच अर्थ नाही. किंवा कधी कधी त्यांना वाटतं की अरे मीच दोषी आहे. कधी कधी हे डिल्युजनल प्रमाणात पण होऊ शकतं, ज्यात त्यांना कधी कधी कानात आवाज पण येऊ शकतात, जे त्यांना सांगतात की अरे तूच दोषी आहे, तूच सगळ्यांचं नुकसान केलंय, तू मरून जा, अशा टाईपचे त्यांना हॅल्युसिनेशन पण येऊ शकतात. कॉन्सन्ट्रेशन मध्ये फरक होऊ शकतात, आत्महत्येचे विचार येऊ शकतात. किंवा कधी कधी जे मेलॅन्कोलिक सिम्पटम्स आम्ही जे म्हणतो, ज्यात त्यांना काहीच इमोशन्स येत नाही, खूप पहाटे उठून बसतात, खूप वजन कमी होतं, किंवा कॅटेटोनिक सिम्पटम्स येऊ शकतात, म्हणजे एकदमच निगेटिव्ह, बसून राहणं, काहीच बोलणं नाही, कधी कधी जेवण पण नाही, तोंड पण एकदम असं इमोशनलेस असं पण असू शकतं. का कधी कधी भास होणं, असे पण सिम्पटम्स येऊ शकतात डिप्रेशन. आता आपण ना स्पेशल पॉप्युलेशनकडे जाऊ. आता मुलांमध्ये आणि पौगंडावस्थेतले किंवा अडॉलसंट मुलांमधलं डिप्रेशन थोडंसं वेगळं असतं. लहान मुलांमध्ये स्पेसिफिकली तुम्ही बघाल का तर ते शाळेला जायला नको म्हणतात. सकाळी शाळेचा टाइम असतो तर पोटात दुखतंय, डोकं दुखतंय, मला शाळेत नाही जायचंय, त्रास होतोय, असं करून शाळेला न जाणं, बाहेर मित्रांबरोबर खेळायला न जाणं, किंवा आई वडिलांना जास्तच चिकटणं, अरे तू कामाला जाऊ नको, माझ्या बरोबर थांब. का आई बाबा बाहेर बोलायला लागले, बाहेर जायला लागले, काही थोडं जरी ओरडले तर पटकन रडणं, किंवा अभ्यासात लक्ष न लागणं, मार्क कमी येणं, किंवा मग चिडचिड करणं, हे जास्त कॉमन लहान मुलांमध्ये दिसतं. वेरेज अडॉलसंट मध्ये आपल्याला दिसतं की अभ्यास न करणं, ग्रेड्स खाली जाणं, फेल होणं, रिस्क टेकिंग बिहेवियर, ऍक्टिंग आउट आम्ही जे म्हणतो, म्हणजे पटकन मग मित्र जास्त बनवून मी बाहेरच जातो, मग स्मोक करणं, का जास्तच मस्ती करणं, का कोणाचं न ऐकणं, अशा टाईप्स, किंवा व्यसन करणं, असे रिस्क टेकिंग बिहेवियर्स पण येऊ शकतात. जास्त सेक्शुअल पार्टनर्स करणं, हे पण ऍक्टिंग आउट बिहेवियर्स मध्ये येऊ शकतं. ह्यात घरातनं पळून जाणं किंवा चिडचिड करणं, हे पण कॉमन आहे. तर त्याच्यामुळे हे लक्षात घ्या, जे मी अगोदरचे सिम्पटम सांगितले होते ते यंगर पीपल आणि ओल्डर एज मध्ये कॉमन होते. वेरेज चिल्ड्रन आणि अडॉलसंट मधलं नैराश्याच्या पिक्चर खूपच वेगळं असतं. आता आपण जाऊ जसं की सिनियर सिटीजन ग्रुप जो आपला आहे, त्याच्यात काय फरक पडतो, त्यांना पण उदासी तशीच वाटते, पण व्हेरी ऑफन ना त्यांच्यातलं नैराश्य पकडलं जात नाही. त्यांच्यातलं शांत बसणं किंवा पटकन गोष्टी विसरणं, हे पटकन आपण डिसमिस करतो, थिंकिंग की अरे वय झालंय, थकतायत, वय झालंय, आता पूर्वीसारखं कामं झेपत नाही. तर खूप लवकर ना ओल्ड एज मध्ये आपण ह्या गोष्टी मिस करतो. आणि ज्याला आपण एजिझम म्हणतो, ज्याला आपण एजच्या नावाखाली घालतो, ते इथे का महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगते. कारण ना कम्पेअर्ड टू यंगर अडल्ट ना, जे सिनियर सिटीजन्स असतात त्यांचे सुइसाइडल अटेम्प्ट्स आर मोर लाईकली टू बी सक्सेसफुल, म्हणजे इट इज मोर लाईकली दॅट दे विल कमिट सुइसाइड. त्याच्यामुळे ते पण समजून घेणं महत्वाचं आहे. तर हे झालं त्यांच्या सिम्पटम्स विषयी. तर ह्याला आपण इलाज काय करूया, तर आहे मेडिसिन्स भरपूर उपलब्ध आहे. जसं आता SSRIs आहेत, आणि जे बऱ्यापैकी कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे, जसं एसेटॅलोप्रॅम आहे 5 to 20 mg, सर्टलिन आहे 50 to 300 mg पर्यंत पण जाऊ शकतो, फ्लुऑक्सिटिन आहे, फ्लुऑक्झमिन आहे, पॅरॉक्सिटिन आहे, दर मेनी SSRIs. ट्रायसायक्लिक्स तर जनरल प्रॅक्टिसमध्ये खूप कॉमन आहेत, जसं ॲमिट्रिप्टिलिन आहे, इमिप्रमिन आहे, हे खूप कॉमनली भेटणारी औषधं आहेत. सम SNRIs पण आहेत, वेनलाफॅक्सिन, डेसवेनलाफॅक्सिन, मेटाझोपिन, ही औषधं पण मोस्ट ऑफ दीज अँटी डिप्रेसंट्स आर क्वाईट इफेक्टिव्ह. सेफर जर तुम्ही बघाल, लिव्हर रिलेटेड P450 इंटरॅक्शन्स मध्ये एसिटालोप्रॅम अँड सर्ट्रोलिन आर सेफर मॉलिक्युल्स, आणि कम्पॅरेटिव्हली फ्लुऑक्झमिन, नेफेझोडोन एकत्र देताना थोडं कॉशन मध्ये तुम्ही द्या. जर ॲपेटाईट कमी असेल आणि झोप लागत नसेल तर मिर्टाझेपिन इज अ गुड मॉलिक्युल. काउन्सिलिंग्स आहेत, स्पेसिफिकली ग्रुप थेरपी, CBT, सपोर्टिव्ह थेरपीज, किंवा जे ऑल्टरनेटिव्ह थेरपीज आम्ही म्हणतो, जसं योगा, मेडिटेशन,
हे पण युजफुल होतं. आता अँटी डिप्रेसंट चालू असताना तुम्ही काय लक्ष ठेवणं गरजेचं आहे, तर ॲमिट्रिप्टिलिन आणि फ्लुऑक्सिटिनचं जास्त ड्रग इंटरॅक्शन्स नाही आहेत विथ NRTIs आणि NNRTIs और इंटिग्रेज इनिबिटर्स. डोस ॲडजस्टमेंट कधी लागू शकते? स्पेसिफिकली तुम्ही बघाल ॲमिट्रिप्टिलिन का फ्लुऑक्सिटिन जेव्हा आपण देतो ना, तेव्हा त्यांचं जे प्रमाण आहे, ड्रग लेवल्स आहेत, ते PIs इन्क्रीज करतात. तर ते देताना थोडंसं लक्ष दे. ॲमिट्रिप्टिलिन आणि फ्लुऑक्सिटिन हे जे मॉलिक्युल्स आहेत, ते ARV ड्रग लेवल्सला अफेक्ट करत नाही. आणि ॲमिट्रिप्टिलिन PI एकत्र देताना थोडंसं कॉशन यासाठी ठेवा, कारण QT इंटरवल प्रोलॉंग होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही ECG मॉनिटरिंग नक्की करा जर तुम्ही हे 2 करणार असाल. आता ना ह्याचे आन्सर्स आपण नंतर पुढे घेऊया चॅटबॉक्समध्ये, पण आता तुम्ही चॅटबॉक्समध्ये घालून ठेवा. हा प्रश्न आहे की विच इज द मोस्ट कॉमन सायकॅट्रिक डिसऑर्डर्स इन पर्सन्स लिव्हिंग विथ HIV. प्लीज हे एंटर करा. आपण हे एंडमध्ये डिस्कस करू. मग आहे की PHQ-2 ही जी स्केल आहे ती काय आहे, तुम्हाला माहिती आहे का? जर माहित असेल तर मग चॅटबॉक्समध्ये प्लीज एंटर करा. आणि PHQ-9 ही जरा डिटेल्ड वाली स्केल आहे, ही तुम्हाला माहिती आहे का? आणि ती आहे ती असल्यास काय आहे आणि कशासाठी वापरतात? ओके, तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकलं का? Ma'am, we have a response in chat box. The first question, most common depression म्हणतायत. Yes, you're right. Most common is depression. Can somebody tell me about PHQ-2 and PHQ-9? कोणी आन्सर करेल का त्याबद्दल? तुम्ही ऐकलं तर असेल, PHQ-9 तर ऐकलंच असेल, ते तुमच्या प्रोटोकॉलमध्ये पण आहे. Requesting participants to please post their responses in the chat box. Ma'am, we can go ahead. शुअर कोणीतरी वापरली पण असेल PHQ-9. म्हणजे जर वापरली नसेल तर वी कॅन डिस्कस की वाय यू आर नॉट युझिंग. म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला काही डिफिकल्टीज येत असतील म्हणून यूज नसेल करत. आय थिंक कोणी टाकलं नाहीये तर आपण डिस्कस करूया त्यांच्याबद्दल. द फर्स्ट क्वेश्चन वॉज आन्सर वॉज करेक्ट की डिप्रेशन इज द मोस्ट कॉमन. आता आपण येस WHO ची स्केल आहे. ओके, आणि ह्यात काय कंपोनंट्स आहेत कोणी सांगू शकेल का? ठीक आहे, नो वरीज. आय थिंक विल कव्हर इट नाव. ठीक आहे, सिन्स आय थिंक वी विल डिस्कस व्हॉट इट इज. मे बी तुम्हाला माहित आहे पण तुम्ही बोलायला थोडे कॉन्शियस होतात. आय डोंट नो. आय एम शुअर यू ऑल मस्ट बी नोइंग. येस, सो विल कव्हर इट. PHQ-9 हे आपण म्हटलं हे काय आहे, तर ही खूप इझी टू यूज क्वेश्चनेअर आहे. ती कधी वापरावी ह्याच्यासाठी पण प्रोटोकॉल्स आहेत. एक आहे ART सुरू करायच्या अगोदर नेहमी वापरणं आणि दर 6 महिन्यांनी वापरणं. तो आय एम शुअर मोस्ट ऑफ यू ऑल हॅव युज्ड इट. सो लेट अस टॉक अबाउट इट, बिकॉज जर तुम्ही बोलायला कॉन्फिडंट नाही तर मे बी तुम्हाला त्यात काय डिफिकल्टीज येत असाव्यात. ते आपण एंडमध्ये क्वेश्चन आन्सर्स मध्ये घेऊ. आय होप आय विल ट्राय टू आन्सर मोस्ट ऑफ युअर क्वेरीज नाव ओनली. ह्यात मेन 2 प्रश्न विचारतो. आता तुम्ही बघाल जे लास्ट टाइम आपण जे बोललो होतो की 2 मेन सिम्पटम्स काय आहेत डिप्रेशनमध्ये, तर पहिलं होतं सॅडनेस ऑफ मूड आणि दुसरं होतं पूर्वीच्या गोष्टीत कशातही उत्साह न वाटणं. तर हेच 2 प्रश्न विचारतात. म्हणजे इन द पास्ट 2 वीक्स हाऊ ऑफन हॅव यू ऑफन बीन बॉदर्ड बाय लिटल इंटरेस्ट ऑर प्लेजर इन डुईंग थिंग्स. म्हणजे गेल्या 2 आठवड्यात तुम्हाला बऱ्याच वेळा असं वाटलंय का की कुठल्याही गोष्टीत ज्या तुम्हाला करायला आवडत नाहीयेत, उत्साह वाटत नाही, किंवा गेल्या 2 आठवड्यात तुम्हाला कधी निराश का होपलेस असं वाटतंय का? ना हे तुम्ही बघाल. ह्यात जर येस आलं तर वन ऑफ देम शुड बी येस इज अ मेन स्क्रीनिंग क्वेश्चन फॉर डिप्रेशन. आणि मग आपण त्यातले 5 सिम्पटम्स लागतात.
तर इथे जे प्रश्न या PHQ मध्ये आलेले आहेत ते तंतोतंत जे डिप्रेशनचे क्रायटेरिया तेच आहेत. पहिले दोन जे महत्वाचे आपण बोललो ते कुठल्याही गोष्टीत उत्साह न वाटणं म्हणजे लिटल इंटरेस्ट. 2 इज फिलिंग लो, ज्याला आपण फिलिंग डाऊन, डिप्रेस्ड और होपलेस म्हणजे निराश वाटणं, काहीच होऊ नाही शकत असं वाटणं. त्याच्यासोबत जे येणारे इतर 7 सिमटम्स आहेत म्हणजे झोप लागायला त्रास होणं किंवा अति झोप येणं. फोर्थ, खूप थकल्यासारखं वाटणं का काही ताकद नाही असं वाटणं. फिफ्थ, भूक न लागणं का अति खाणं. सहावं, स्वतःबद्दलच वाईट वाटणं, असं वाटणं की मीच एक प्रकारचा फेल्युअर आहे का माझ्यामुळे मी दुसऱ्यांना खाली पडले. फिलिंग दॅट युअर लेट अदर्स ऑर युअर फॅमिली डाऊन. सातवा आहे की कुठल्याही गोष्टीत कॉन्सन्ट्रेशन, लक्ष न लागणं. किंवा आठवा आहे की कधी कधी तुमच्या वागण्या बोलण्यात एवढा स्लोपणा आला आहे, तुम्ही एवढ्या गोष्टी हळू करतात की लोकांच्या लक्षात यायला लागले की तुम्ही खूप स्लो झालात. किंवा त्याचं उलट म्हणजे ज्याला आम्ही रेस्टलेसनेस का ॲजिटेशन म्हणतो, ज्यात तुम्ही एवढे बेचैन का फिजिटी आपण म्हणतो का रेस्टलेस म्हणतो की पूर्वीपेक्षा तुम्ही खूप आता एका ठिकाणी बसू शकत नाही, स्वस्थ राहू शकत नाही. आणि नववं जे तुम्ही अजिबात लाईटली नाही घेतलं पाहिजे ते म्हणजे की असे विचार की अरे मी मरून गेलो असतो तर बरं झालं असतं, की मी स्वतःला काहीतरी करून घेऊ, म्हणजे फिलिंग दॅट यू आर बेटर ऑफ डेड और हर्टिंग युअरसेल्फ. आता हे प्रश्न आहेत ना, हे आपण नॉट एट ऑल म्हणजे झिरो, सेव्हरल डेज म्हणजे आठवड्यातनं बरेच दिवस, म्हणजे तुम्ही म्हणाल आठवड्यातनं 1-2 दिवस, मोर देन हाफ द डेज म्हणजे आठवड्यातनं 3-4 दिवसाच्या वर, आणि 3 आपण म्हणजे हायएस्ट स्कोरिंग देतो ऑलमोस्ट एव्हरी डे, प्रत्येक 7 दिवसात वाटते. तर तुम्हाला लक्षात येईल हे प्रश्न आहेत 9 आणि यांचं रेटिंग आहे 0 to 3. तर ह्याचा मॅक्झिमम स्कोअर ऑफकोर्स जाईल 27 पर्यंत. आणि हे जे वरचे दोन आहेत हे सर्वात महत्वाचे आहेत आणि ते मेन ऑफ द क्रायटेरिया, त्याच्यातला एक तरी असलं पाहिजे फॉर अस टू से दिस इज डिप्रेशन. मग आता तुम्ही बघाल या स्कोर्सचं रेटिंग बघाल तर 4 पर्यंत असलं तर डिप्रेशन, इट इज क्वाईट लाईकली की डिप्रेशन नाही आहे. आणि तुम्ही दर 6 महिन्यांनंतरचं जे आहे का ऍज पर शेड्यूल जसं आहे पुन्हा PHQ-9 अप्लाय करायचे. जर स्केल 5 ते 9 मध्ये रिपोर्ट असेल तर मग काउन्सिलिंग द्यायचं, मॉनिटर करत राहायचं. जर तो EFV वर असेल तर मग ट्राय सबस्टिट्युटिंग त्याचं ART. 10 to 14 is moderate, 15 to 19 is moderate to severe, and 20 to 27 आहे ते सिव्हिअर आहे. तो एनिथिंग विथ स्कोर 10 अँड अबाव लक्षात ठेवा. काउन्सिलर तुमच्या सेंटरमध्ये असणार, त्यांच्या थ्रू काउन्सिलिंग होऊ द्या, जे मेनली सपोर्टिव्ह काउन्सिलिंग असतं. पुन्हा ह्यात पण EFV असेल तर सी वेदर यू कॅन चेंज द मॉलिक्यूल, आणि डेफिनेटली सायकॅट्रिस्टला तुम्ही रिफर करा. आता ह्यात कंपोनंट्स काय आहेत? एक आहे की सायकोसोशल सपोर्ट आहे, म्हणजे मेन हे तुम्ही तुमच्या लेवलवर करू शकता की त्या व्यक्तीला समजवा की डिप्रेशन काय आहे, हा एक आजार आहे आणि हे लक्षात ठेवा हा ट्रीट होऊ शकतो, म्हणजे ह्याला औषधं आहे, यातना बाहेर पडू शकतो. आणि ह्या ज्या भावना आहेत, ज्या निगेटिव्ह भावना आहेत, एस्पेशली जे आपल्याला वाटतं की वर्थलेस वाटतं, होपलेस की अरे काही होणार नाही, मी काही कामाचाच नाही आहे, का निराशा खूप वाटणं, हे एक नॉर्मल इमोशनल रिॲक्शन आहे. आणि ट्रीटमेंटनी काउन्सिलिंगनी हे सगळं नॉर्मल होऊ शकतं. हे फॉरएव्हर वाटणारी भावना नाही आहे. त्यांना एक्सप्लेन करा की तुम्हाला काउन्सिलिंगसाठी बोलवू, ट्रीटमेंटसाठी बोलवू. एक फॅमिली मेंबर का कोणी सपोर्टिव्ह पर्सन आयडेंटिफाय करा जे त्यांना सपोर्ट करू शकतील, त्यांना हेल्प करू शकतील, त्यांना एक भावनिक आधार देऊ शकतील आणि त्यांना गरज पडल्यास तसं इन्व्हॉल्व करा. कारण स्पेसिफिकली देअर इज हाय चान्स की ते नॉन कॉम्प्लायंट होतील. त्याच्यामुळे फॅमिली मेंबर्सला इन्व्हॉल्व करा. त्यांचे जर कोण क्लोज फ्रेंड्स असतील का, त्यांच्या कधी कधी ना कम्युनिटीमध्ये पण ग्रुप्स असतात, त्यांच्यातलं कोणाला एल्डर्सला इन्व्हॉल्व करता येतं का ते बघा. मग दुसरं ना त्यांना सेल्फ मॅनेजमेंट स्किल्स आहेत, म्हणजे त्यात आपण काय बघणार, फर्स्ट ऑफ ऑल मेन आहे जे ART ट्रीटमेंट आहे त्यांना पुन्हा इन्स्ट्रक्शन दिले पाहिजे की त्यांनी ते रेग्युलरली घेतले पाहिजे. ज्या गोष्टी त्यांना आवडत नसतील का पूर्वी आवडायच्या पण आता आवडत नसतील तर त्या त्यांना सांगा, तुम्ही प्रयत्न करा, जरी मन नसे करत दिवस थोडा बिझी ठेवायला बघा, कुठल्या तरी गोष्टीत मन गुंतवा, हवे तर एखादा स्केड्यूल बनवा. कारण बरेच जण म्हणतात की मला काहीच करूच वाटत, मी नुसतं बिछाण्यात पडून राहतो. मग सांगा त्यांना की 7 वाजता अमुक करा, मग वॉकला जाऊन या, मग आंघोळीला जा, मग अमुक वेळेला खाली पुन्हा वॉकला जा, का वाचन करा, का काय पोथी वाचा, म्हणजे त्या व्यक्तीचा जसा कल आहे त्याच्याप्रमाणे तो दिवस कसा त्यांनी बिझी ठेवावा ह्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहन दे.
एक जसं फिजिकल हेल्थसाठी झोप महत्वाची आहे, त्यांना एक्सप्लेन करा झोप खूप महत्वाची आहे. आणि वन ऑफ द बिगेस्ट किलर ऑफ स्लीप नावडेज इज स्क्रीन. सो टेल देम स्पेसिफिकली रात्री स्क्रीन नाही बघायचा. आणि फिजिकल ऍक्टिव्हिटीज वाढवा, वॉकिंगला जा, एक्सरसाइजला जा. आणि काहीही नेगेटिव्ह वाटायला लागलं, स्वतःच्या मनात जर नेगेटिव्ह भावना यायला लागल्या, कधी कधी मरावशा अशी भावना यायला लागली, तर मग सेंटरला नक्की येऊन भेटा, असं त्यांना एक्सप्लेन कर. अ, हा पॉइंट मी स्पेसिफिकली अजून एक काउन्सिलर्सला सांगू इच्छिते, की जे स्ट्रेस पॉइंट्स आहेत ते त्यांना आयडेंटिफाय करायला हेल्प करा, की कुठल्या गोष्टींनी ते जास्त आउट होतात. की कधी कधी हेल्थ इश्यू असू शकतो, कधी कधी फॅमिलीतला इश्यू असतो, कधी इंटरपर्सनल रिलेशन का त्यांच्या आपसातले इश्यूज असतात, किंवा कधी कधी होऊ शकतं घरी, एस्पेशली वुमनमध्ये आपण बघतो जेंडर बेस का पार्टनर व्हायलन्स होतो, किंवा कधी कधी फायनान्शियल इश्यूज असू शकतात, आजाराबद्दल असणारा स्टिग्मा असू शकतो. तर हे काय फॅक्टर्स आहेत ते जरा आयडेंटिफाय करायला बघा, आणि त्यात कसा तोडगा काढता येईल हे त्यांच्याबरोबर डिस्कस करा. आणि स्पेसिफिकली ना हेल्प देम विथ सम प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स, की ह्या प्रॉब्लेम ते कसे हँडल करतील. त्याच्यासोबत काही स्ट्रेस मॅनेजमेंटचे टेक्निक्स आहेत, जसं आपण मेडिटेशन करतो, योगा करतो का, रिलॅक्सेशन. एस्पेशली मी तुम्हाला सांगू इच्छिते की युट्यूबवरती ना खूप छान जेकब्सन रिलॅक्सेशन टेक्निक असं तुम्ही टाकलं ना, तर खूप छान व्हिडिओज पण आहेत, ज्यात तुम्ही त्यांना रिलॅक्सेशन पण शिकवू शकतात, त्यांना ऍट होम स्वतः घरी करायला वेळ काढून असं पण सांगू शकता. आता आपण ना एक केस बेस्ड स्टडी घेऊया, ज्याला आय विल वॉन्ट यू ऑल टू बी इन्वॉल्ड अँड गिव्ह युअर सजेशन्स इन द चॅट बॉक्स. आता आपण ही एक केस बघूया. एक मिस्टर ए आहे, 45-year-old मॅन, पर्सन लिव्हिंग विथ HIV. He is on ART for the past 7 years. He attends the ART center regularly. During a routine visit, he appears to be talking less than usual. आता ART चालू करायचा पण टाइम नाही आहे, बिकॉज ऑलरेडी इट हॅज बीन स्टार्टेड. आणि जो सेकंड तुमचा बेंचमार्क होता एव्हरी 6 मंथ्स, त्याला अजून वेळ आहे, तो आत्ताच फॉलोअप लास्ट मंथ करून गेला. तर शुड यू डू स्क्रीनिंग ओनली ॲज वेन द पर्सन रिपोर्ट्स अ सिम्पटम, की रुटीनली करायला पाहिजे? ह्याच्याबद्दल कोणी काही सांगू इच्छितं? कॅन यू प्लीज पुट इन द चॅट बॉक्स? अँड वन मोर क्वेश्चन, ॲट व्हॉट पॉइंट्स शुड डिप्रेशन स्क्रीनिंग बी कंडक्टेड? तुम्ही चॅटबॉक्स मध्ये प्लीज टाकाल का? I'll read the question again. Should, I hope you all can see it. Yes, one person has said routinely. Yes, it should be done routinely. But आता हे डिफिकल्ट जातं कधी, करेक्ट? Routinely, yes, yes. Many people are saying that. So मेन कसं आहे की आपण, यू डोंट डू इट ओनली ॲज पर स्केड्यूल. ओके, त्यांना ॲज अँड वेन सिम्पटम्स येतात यू शुड रेग्युलरली स्क्रीन. ओके, नाव आता ह्या केसमध्ये जो मेडिकल ऑफिसर होता त्यांनी त्याला इन्क्वायरी केली. सो ऑन जेंटल इन्क्वायरी जेव्हा विचारलं त्याला कसं वाटतंय, तर त्या व्यक्तींनी सांगितलं की ही फील्स लो मूड, झोप लागत नाही, कुठली गोष्टी जे पूर्वी आवडायच्या त्या कराव्याशा वाटत नाही, आणि गेले काही आठवडे त्यांना असंच वाटतंय. सो ॲज अ पार्ट ऑफ रुटीन केअर त्यांना बेसिक स्क्रीनिंग केलं, दॅट इज PHQ-2. ना मी तुम्हाला पुन्हा रिमाइंड करते PHQ-2 काय आहे. PHQ-2 रिमेंबर, ते 2 प्रश्न होते. वन वॉज दॅट फिलिंग लो मोस्ट ऑफ द टाइम ओव्हर द पास्ट 2 weeks, आणि सेकंड वॉज फिलिंग डिक्रीज इंटरेस्ट इन प्रिव्हियसली प्लेजरेबल ऍक्टिव्हिटीज, जो दुसरा आपला जो पॉइंट होता गेल्या 2 आठवड्यातला, तो त्यांना विचारला. आता PHQ-2 सर्वात सोपा प्रश्न आहे विचारायला, ऍज यू रिअलाइज, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, हार्डली अर्ध्या मिनिटात विचारून होतो. सो हा खूप एक इझी बेडसाईड प्रश्न आहे जो तुम्ही विचारू शकता, जे त्या माणसाला विचारलं गेलं आणि त्यांनी दोन्ही प्रश्नांना हो म्हटलं. मग दोन्ही प्रश्नांना हो म्हटलं तर आपला नेक्स्ट स्टेप काय राहणार? PHQ-9, म्हणजे ज्यात ते एडिशनल 7 प्रश्न आपण विचारले. मग ह्यात जेव्हा ते 7 प्रश्न विचारले, तर तो म्हणाला की ही हॅड लिटल इंटरेस्ट अँड लो मोटिवेशन ऑन मोस्ट ऑफ द डेज, मग डिफिकल्टी इन कॉन्सन्ट्रेशन ऑन मोस्ट ऑफ द डेज, आणि मग डिफिकल्टी इन फॉलिंग अस्लीप अँड डिक्रीज ॲपेटाईट ऑन सम ऑफ द डेज. तर मला कोणी सांगू शकेल का की ह्याचा स्कोर काय असेल PHQ-चा? कॅन यू पुट इन द चॅट बॉक्स प्लीज?
डू यू ऑल वॉन्ट टू ट्राय? आपण जस्ट ते कव्हर केलं होतं. आय जस्ट रिमाइंड यू फर्स्ट 2 क्वेश्चन्स. येस, at the time of registration and every 6 monthly, येस, त्याच्या व्यतिरिक्त when as and when symptoms come routinely. पण आता ह्यात आपण त्याला PHQ स्कोरला तुम्ही लक्षात घेतलं, जे 2 प्रश्न होते, फिलिंग सॅड आणि डिक्रीज इंटरेस्ट, त्यात त्यांनी सांगितलंय मोस्ट ऑफ द डेज. आणि जे इतर 7 सिम्पटम्स आहेत त्यांनी सांगितलंय डिफिकल्टी इन कॉन्सन्ट्रेशन आणि डिफिकल्टी इन फॉलिंग अस्लीप आणि ॲपेटाईट पण ऑन सम ऑफ द डेज. यू रिमेंबर दॅट? None at all was 0. I'll just remind you. None was 0. Some days of the week was 1. Half of the days was 2. And most of the days was 3. आता simple आहे. आता मला सांगा काय स्कोर येईल. Does anyone want to try? I'm telling you the scoring key also. Okay, we can solve it together. First point बघा, decrease interest. Yes. Yes. People are putting in scores. Yes, very good. ठीक आहे, आपण त्याचा स्कोर बघूया का? आणि का तो स्कोर आहे तो पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. स्कोर 11 आला, विच इज मॉडरेट. आता परत बघूया 11 का आला. इथे परत जाऊया. लिटिल इंटरेस्ट मोस्ट ऑफ द डेज तो झाला 3. लो मोटिवेशन झाला 3. डिफिकल्टी इन कॉन्सन्ट्रेशन मोस्ट झाला 3. आणि डिफिकल्टी इन फॉलिंग अस्लीप ऑन सम ऑफ द डेज 1. तर असं करून तुमचा ऍड करून आला स्कोर 11. सो दिस इज अ केस ऑफ मॉडरेट डिप्रेशन. त्याच्या केसमध्ये ART कंटिन्यू ठेवलं गेलं आणि त्याला काउन्सिलरकडे रिफर केलं, ज्यांनी त्याला सपोर्टिव्ह काउन्सिलिंग दिली, ज्यांनी त्याला एक्सप्लेन केलं की बाबा डिप्रेशन ट्रीटेबल आहे, तुझी ART रेग्युलरली चालू ठेव, स्लीप हायजीन मेंटेन कर, रात्रीचं स्लीप आहे तो कंटिन्युअस मेंटेन कर, स्क्रीन थोडं कमी वापर, फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवा, वॉकला जा, एक्सरसाइज करा, योगा करा. असं होऊन सुद्धा त्याचा फॉलोअपला नाव अगेन वी आर नॉट वेटिंग फॉर 6 months. सिन्स तो ऑलरेडी आयडेंटिफाय झालाय, फॉलोअपला त्याचा पुन्हा PHQ-9 केला गेला आणि तेव्हा स्कोर आला 16. आता यांनी मॅनेजमेंट प्लॅन चेंज होईल का मला सांगा बघू. स्कोर 11चा 16 झाला. विल इट चेंज द मॅनेजमेंट प्लॅन? ही इज ऑलरेडी ऑन ट्रीटमेंट, काउन्सिलिंग बाय अ ट्रेन्ड काउन्सिलर. एनी चेंजेस येतील? आणि सायकॅट्रिस्टला कधी रिफर करावं प्लीज चॅटबॉक्स मध्ये घाला. 11चा 16 यू कॅन आन्सर वन ऑफ द क्वेश्चन्स ऑल्सो. 11 to 16 झाल्यावरती मॅनेजमेंट प्लॅन काय चेंज होईल आणि त्याला सायकॅट्रिस्टला तुम्ही रिफर कराल का? क्लिनिकली हा एक खूप कॉमन प्रश्न आम्हाला सायकॅट्रिस्टला विचारला जातो की आम्ही सायकॅट्रिस्टला रिफर कधी करू. Yes, yes. One doctor has suggested that we will refer to a psychiatrist. Yes. So when do we refer to a psychiatrist? See, आपली जी ती अगोदरची स्लाइड होती ज्यात आपण घेतलं होतं, एक मिनिट, आय जस्ट गो बॅक. सियर त्याचा स्कोर ना अगोदर बघा इथे होता 11 होता, मॉडरेट डिप्रेशन है ना. आणि नंतर मग जेव्हा स्कोर झाला 19 इट केम टू मॉडरेट टू सिव्हिअर डिप्रेशन. तर इथे आपण रिफर टू सायकॅट्रिस्ट करतो, तो एनिवेज वर्सन झालेला आहे तर त्याला अँटी डिप्रेसंट लागतील. ओके, तर सायकॅट्रिस्टला रेफरल वेनेवर द सिम्पटम्स गो मॉडरेट अँड बियॉन्ड, म्हणजे स्कोर 11 अँड बियॉन्ड, अँड यू रिफर इफ देर आर एनी सुइसाइडल थॉट्स. तर या केसमध्ये त्याला रिफर केलं गेलं. सायकॅट्रिस्ट स्टार्टेड ऑन SSRI, एसिटालोप्राम 5 mg, लो डोस, आणि त्याचं ART रेजिमेंट मेडिकल ऑफिसरने रिव्ह्यू केलं आणि बघितलं कुठले मेजर ड्रग इंटरॅक्शन नाही आहेत, ते कंटिन्यू ठेवलं आणि रेग्युलर फॉलोअप चालू ठेवलं. तर इथे मला सांगा हे जे मेडिकल ऑफिसर करतायत त्याला हे का करायला पाहिजे? वाय इज दिस ऑनगोइंग मेंटल हेल्थ मॉनिटरिंग इम्पॉर्टंट फॉर ART अदरन्स अँड व्हायरल सप्रेशन? वाय इज इट इम्पॉर्टंट? ओके, आय टेल यू इट इज इम्पॉर्टंट बिकॉज आज आपण अगोदर डिस्कस केलं की ड्रग ड्रग इंटरॅक्शन होण्याचे चान्सेस हाय असतात. हिअर व्हॉट द मेडिकल ऑफिसरने नुसतं रिफर नाही केलं, आल्यावर चेक केलं की बाबा त्याला ड्रग ड्रग इंटरॅक्शन तर नाही आहे ना,
त्याचं कंप्लायन्स रेग्युलर आहे की नाही. ओके. आणि तो डिप्रेशनचं पण ट्रीटमेंट रेग्युलरली घेतोय की नाही, डिप्रेशन कसं आहे त्याचं हे पण रेग्युलर मॉनिटर करणं गरजेचं आहे. बिकॉज दिस व्हेरी ऑफन लीड्स टू ड्रॉपआउट्स, पुअर ट्रीटमेंट अधेरन्स, पुअर प्रोग्नोसिस इन जनरल. आणि त्याच्यामुळे व्हायरल सप्रेशन पण आहे का, जसं मी अगोदर म्हटलं होतं, डिप्रेशन इज मोर कॉमन इन सिम्टोमॅटिक स्टेजेस, का व्हायरल लोड जास्त असताना असतं. त्याच्यामुळे ते पण मॉनिटर करणं गरजेचं आहे. Now we will go to the next disorder, that is bipolar mood disorder, which is much more common, a tenfold higher risk. ते का महत्वाचं आहे, कारण बायपोलर मूड डिसऑर्डरनी बाय इट सेल्फ HIV ट्रीटमेंट अँड ऑल वर्सन होतं. त्याचे सिम्पटम्स एक दोन ध्रुव आहेत, ते दोन पोल आहेत. एक पोल तर डिप्रेशन आहे जे आपण कव्हर केलं, आणि दुसरं आहे मेनिया. मेनियामध्ये स्वतःला मोठं समजणं, चिडचिड करणं, मी सगळं करू शकतो असं वाटणं, जास्त खर्च करणं. आणि ह्या केसमध्ये ना ड्रग यूज जास्त करणं, मेनियामध्ये ड्रग यूज आणि सेक्शुअल प्रॉमिस्क्युटीचे चान्सेस खूप जास्त वाढतात. त्याच्यामुळे हे बघणं पण महत्वाचं आहे. हे ट्रीटमेंटसाठी खूप सोपं आहे कम्पॅरेटिव्हली, वेअर मूड स्टेबिलायझर्स देता येतात, अँटीसायकोटिक्स देता येतात. हे रेकग्नाइज करणं महत्वाचं आहे, कारण कधी कधी ना मेनिक सिम्पटम्स कम इन द लेटर स्टेजेस, ज्याला आम्ही एड्स मेनिया म्हणतात, आणि ते क्रोनिक स्टेजेसमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे ह्या केसमध्ये डेफिनेटली सायकॅट्रिस्टला रिफर करा, जे टिपिकली मूड स्टेबिलायझर्स देतात, जसं डायव्हॅल्प्रोएक्स, लिथियम, CBZ. आणि बिहेव्हिअरल इश्यूजसाठी एटिपिकल अँटीसायकोटिक्स हे ट्रीटमेंटसाठी म्हणून दिलं जातं. Now is anxiety disorders. Remember, anxiety as a symptom is seen in 90% of depression. And anxiety by itself was seen in up to 40% of cases. तर या केसमध्ये एन्झायटी का येते इन पर्सन्स लिव्हिंग विथ HIV? एक आहे की बराच लॉंग कोर्स असतो HIVचा, खूप अनप्रेडिक्टेबिलिटी असते, स्टिग्मा असतं. देन देर इज अ लॉट ऑफ चेंजेस विच हॅपन बिकॉज ऑफ HIV. There is no stability that very often leads to a lot of anxiety, वरी अबाउट द फ्युचर, वरी अबाउट आपल्या डिपेंडंटचं कसं होईल आपल्यानंतर. आणि एस्पेशली हे जास्त कॉमन आहे ज्यांना पुअर सोशल सपोर्ट आहेत, एकटे आहेत, ज्यांना नोकरी नाही आहे. तर मोर कॉमन एन्झायटी डिसऑर्डर्स आम्ही बघतो ते जनरलाइज एन्झायटी आहे, PTSD आहे. ह्यात महत्वाचं काय आहे की ट्रीटमेंट इफेक्टिव्ह आहे. SSRIs पुन्हा आम्ही देतो, ज्यात सर्टरिन, एसिटॅलोप्राम आर अ व्हेरी गुड मॉलिक्युल्स. आम्ही एन्झोलायटिक सुद्धा देतो, आणि ह्यात काउन्सिलिंग व सायकोथेरपीज इज क्वाईट युजफुल. आणि एस्पेशली सायकोथेरपीज मध्ये CBTचं पण बऱ्यापैकी यूज आहे. Now we go to the next mental illness, that is psychosis. Now this is by itself a risk factor for infection. किंवा HIV असताना सुद्धा सायकोसिसचं प्रमाण वाढतं, मेडिकेशन्समुळे पण HIVचं प्रमाण वाढतं. ह्यात एक लक्षात घ्या, एटिपिकल अँटीसायकोटिक्सला हाय रिस्क ऑफ एक्स्ट्रापिरामिडल सिम्पटम्स, म्हणजे ट्रेमर्स, रिजिडिटी असं होण्याचे चान्सेस हायर असतात. म्हणून आम्ही लो डोस दिलं तर लो डोस टिपिकल, नाहीतर एटिपिकल जसं रिस्परोडोन, ओलॅन्झपिन असे देतो. Now is substance use. If you go to see, substance use is extremely common, आणि ह्याचं खूप कॉम्प्लेक्स रिलेशनशिप आहे. A person using substance is more likely to have an impaired judgment under intoxication, more likely to use, like say, sharing needles, or more risky behaviors like having sexual partners, having unprotected sex, and chances of contracting HIV increase. And a person having HIV is again more likely to cope, काय हे डील करायला, use more substance. सो यू सी इट बिकम्स लाईक अ विशियस सायकल. आणि हे मोर चॅलेंजिंग होतं, कारण कधी कधी यात ट्रिपल डायग्नोसिस होतं, म्हणजे HIV आहे, सबस्टन्स यूज आहे, आणि नंतर मग येणारं मेंटल इलनेस आहे. तर हे खूप चॅलेंजिंग येतं. अल्कोहोल तर ऑफकोर्स, अल्कोहोल अँड निकोटीन मोस्ट कॉमन आहे, पण त्याच्यासोबत कॅनबिस, ओपिओइड, अँफेटमिन्स, इनहेलंट्स, कोकेन, क्लब ड्रग्स हे पण कॉमन आहेत. ह्यात प्रॉब्लेम काय होतो की ट्रीटमेंट अधेरन्स आणि ड्रॉपआउट रेट्स आणि रिस्क फॅक्टर फॉर ट्रान्समिशन ऑफ HIV हे बऱ्यापैकी वाढते, आणि ह्याच्यामुळे हेल्थ आउटकम्स बऱ्यापैकी कमी होतात. सो सिनर्जिस्टिकली आपल्याला ट्रीटमेंट करणं महत्वाचं आहे. आणि ऍज अ हेल्थ केअर प्रोव्हायडर, व्हॉट आय वुड लाईक टू टेल यू इज दॅट तुम्ही त्यांच्याशी नेहमी फॉलोअप मध्ये त्यांच्या सबस्टन्स यूज बद्दल डिस्कस करा. सबस्टन्स यूज कसं कमी करता येईल ह्याच्याबद्दल पण बोला. देर इज अ व्हेरी हाय लाईकलीहुड, जितक्या वेळा ते ट्रीटमेंट प्रोव्हायडर कडनं हे ऐकतात, हे डिस्कशन होतं, they are more likely to enter treatment and try to quit or at least decrease their drug use. So definitely you should do it. You should talk to them. How can it be treated? One is reducing, or you can stop using.
डिटॉक्सिफिकेशन ट्रीटमेंट व्हेरी ऑफन एस्पेशली ओपिओइड अल्कोहॉलमध्ये आम्ही बघतो की सडनली सबस्टन्स स्टॉप केल्यावर विड्रॉल सिम्पटम्स येतात. तर आम्ही त्यांना जे विड्रॉल होऊ नये, विड्रॉल माइल्डर व्हावा म्हणून जे ट्रीटमेंट देतो ते डिटॉक्सिफिकेशन आहे. व्हेरी ऑफन एस्पेशली आपण ओपिओइड मध्ये म्हणतो मिथाडोन मेंटेनन्स प्रोग्राम. दीज आर व्हेरी गुड प्रोग्राम्स विच आर रन. तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये जर कुठलं सेंटर ऑफ एक्सलन्स असेल फॉर ड्रग यूज, जसं आता मुंबई जिल्ह्यामध्ये KEM ला आहे सेंटर ऑफ एक्सलन्स, किंवा ATF सेंटर्स आहेत, अक्यूट ट्रीटमेंट सेंटर किंवा ड्रग ट्रीटमेंट सेंटर, DTC म्हणतात, तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल तिथे डेफिनेटली रिफर करा, जिथे एस्पेशली मिथाडोन सबस्टिट्यूशनसाठी दिला जातं, कारण ते पूर्णपणे सोडणं आणि चान्सेस ऑफ रिलॅप्सेस खूप हायर आहे. इथे ड्रग ड्रग इंटरॅक्शन मध्ये आय वुड लाईक टू सी रिटोनावेर, नेल्फेनावेर हे देताना, मिथाडोन मध्ये देताना यू नीड टू बी केअरफुल. कोमॉर्बिड त्याच्यासोबत इतर जे सायकॅट्रिक डिसऑर्डर्स आहेत हे ट्रीटमेंट करणं पण गरजेचं आहे. आणि सायकोथेरपीज आर व्हेरी युजफुल इन दिस. सो टू सम इट अप, इट्स अ कॉम्प्लेक्स रिलेशनशिप बिटवीन HIV अँड मेंटल इलनेस, कारण त्याच्यात खूप हाय चान्सेस ऑफ कोमॉर्बिडिटी आहे, रिस्क फॅक्टर्स शेअर्ड आहेत. वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम्स विच कम्स हिअर इज नॉन अधेरन्स टू ARTs. आणि ते तर तुम्हाला माहितच आहे, याच्यामुळे इन जनरल पेशंटचं प्रोग्नोसिस वर्सन होतं. ते खूप हाय रिस्क बिहेवियर्स करू शकतात. हायर रिस्क ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग HIV, हायर रिस्क ऑफ ट्रान्समिशन पण होऊन जातं. आणि इतर जे डिसऑर्डर्स येतात ते त्याच्यात खूप कॉम्प्लेक्स रिलेशनशिप आहे. आणि एस्पेशली आपण जे वल्नरेबल पॉप्युलेशन म्हणतो, म्हणजे जे वुमन आहे, चिल्ड्रन आहे, अडॉलसंट्स आहेत, ह्यांना ते खास करून इट कॅन अफेक्ट बॅडली. सो तुम्ही ऍज अ हेल्थ केअर प्रोव्हायडर काय करू शकता? तुम्ही एक वॉर्निंग साईन्सवर निश्चितच लक्ष ठेवा. स्पेसिफिकली चिल्ड्रन आणि मध्ये तुमच्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये थोडासा वेळ काढा. डेफिनेटली बघा, ज्या मुलांमध्ये 2 आठवड्यापेक्षा जास्त थोडे डल वाटतायत, उदास वाटतायत, पूर्वीसारखं बाहेर खेळायला जात नाहीत, काही करावं असं वाटत नाही, किंवा मृत्यूबद्दल बोलतात. आय मीन ऍक्च्युली 8-9 वर्षाची मुलं पण आमच्याशी मरण्याबद्दल बोलतात. So do keep your ears open, do keep your mind open to even ask them. तर कुठलेही मूल अचानक चिडचिड करायला लागला, खूप त्याचं वागणं बदललं, त्याच्या ग्रेड्स पडायला लागले, त्याच्या खाण्यापिण्यात, झोपण्याच्या पॅटर्न मध्ये बदलायला लागलं, त्या पेरेंट्सला जास्त क्लिंगी व्हायला लागला, डोकं दुखतंय, पोट दुखतंय बोलायला लागला सारखं, कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, तर निश्चितच लक्ष ठेवा. PHQ-2 तर सर्वात सिम्पल आहे अप्लाय करायला. इट हार्डली टेक्स 30 सेकंड्स. सो नाव तुमच्याकडे कोणी आलं आणि विचारलं की आम्हाला मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल बरोबर, तर व्हॉट आय विल से ऍटलीस्ट इज, मेन आहे की ट्रीटमेंट तुमची जी ART चालू आहे ती रेग्युलरली घ्या. तुम्ही ऍज मेंटल हेल्थ प्रोव्हायडर्स रेग्युलरली मेंटल हेल्थ बद्दल पण विचारा. जसं आपण म्हणतो पोट साफ होतं का, तसं तुम्हाला मनात कसं वाटतं, तुम्हाला चांगलं वाटतं की नाही असं विचारा. ते कुठलं व्यसन करता आहेत का हे पण प्रत्येक फॉलोअप मध्ये विचारा. झोप लागते की नाही, ते जेवतायत की नाही बरोबर, त्यांच्याबरोबर त्यांना कोण सपोर्टिंग फॅक्टर आहेत, स्क्रीन टाइम त्यांनी कमी करावं. हे छोटे छोटे टिप्स आपण जस्ट जनरली जसं हेल्थला म्हणतो की नीट खा, पौष्टिक आहार खा, तसं हे सोबत टिप्स देणं खूप महत्वाचं आहे. So to sum it up, psychiatric illnesses is very common. They can be contributing factors or they can cause poor outcomes. They cause barriers to treatment due to especially non-adherence. So mental health screening required आहे. Before starting ART, 6 monthly and routinely as and when required. एकदा once identified, please do it routinely on every follow-up. आणि मेंटल हेल्थ सर्व्हिसेस हे सेपरेट न राहता तुमच्या ARTच्या युज्युअल ट्रीटमेंटमध्ये इंटिग्रेट करणं हे खूप महत्वाचं आहे. इफ यू सी देर इज दिस ऍप ऑल्सो विच इज नाव यू कॅन सी ऑन द स्क्रीन. त्याच्यात नॅशनल गाईडलाईन्स 2021चे जे आहेत नॅकोने पब्लिश केलेले ते आहेत. इट इज व्हेरी इझी टू डाउनलोड. तुम्ही बघा, त्याच्यात सगळे गाईडलाईन्स दिलेले आहेत. एस्पेशली इट विल हेल्प यू विथ द PHQ-2 and PHQ-9 ऑल्सो. So thank you for your patient listening, and please ask your questions if any. I'm sure you must be having some questions, and please do discuss जर तुम्ही PHQ-2 का 9 वापरत आहात की नाही, आणि जर वापरत नसाल तर तुम्हाला काय अडचणी उद्भवतात ते प्लीज सांगितलं तर बरं होईल. सो वी कॅन ट्राय टू फाइंड सम सोल्युशन्स. थँक्यू हो, सो मच नॉट मॅम. ऑडिबल. मॅम, चॅट बॉक्स मध्ये एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर इन्सोमनिया? येस, फॉर इन्सोमनिया ना जनरली कसं आहे ना, नाव
how long the insomnia has been is one you have to see. And two, you see की इन्सोमनिया बरोबर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स का आहेत का. कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स का बघायचे. जर कुठली व्यक्ती डिप्रेस्ड असेल का, आता सायकोटिक सिम्टम्स यायला लागले, सम मूड सिम्टम्स यायला लागले, एन्झायटी आहे, अँड यू ओनली ट्रीट फॉर स्लीप, तर फॉर एव्हरी फॉलोअप इट विल नॉट इम्प्रूव्ह, म्हणजे यू वोंट बी एबल टू वीन ऑफ. सर, जे कोमॉर्बिडिटी आहे ते ट्रीट करायला बघा. मग बाय इट सेल्फ डिप्रेशन कसं ट्रीट, सॉरी, इन्सोमनिया कसं ट्रीट करा. तर इन्सोमनियामध्ये ना बेन्झोडायझेपिन इज जनरली द गोल्ड स्टँडर्ड. जसं डायझेपाम आहे आणि लोरॅझेपाम आहे, तर आय एम शुअर इट इज अवेलेबल. 5 mg ऑफ डायझेपाम का 2 mg ऑफ लोरॅझेपाम इज अ व्हेरी गुड मॉलिक्यूल फॉर स्लीप. देन सम अदर मेडिकेशन नॉन बेन्झोडायझेपिन मध्ये तुम्ही बघायला जाल तर झोल्पिडेम इज अ व्हेरी गुड मॉलिक्यूल. 5 mg मध्ये देतो, 10 mg मध्ये देतो. मेनली ते स्लीप इनिशिएशन, म्हणजे जे म्हणतात ना झोप लागायला वेळ लागतो, त्यांच्या केसमध्ये झोल्पिडेम इज अ बेटर मॉलिक्यूल टू इनिशिएट स्लीप. आणि जर ते लॉंगर वाटेल त्याचं सस्टेन रिलीज फॉर्म्युलेशन पण येतं 6.25 आणि 12.5चं. अदर मेडिकेशन विच कॅन बी प्रिफर्ड अँड लिटल नॅचरल वन्स आर मेलेटोनिन सबस्टिट्यूट्स पण भेटतात. 3 mg मध्ये, 5 mg मध्ये मेलेटोनिन, विच इज अ नॅचरल सबस्टिट्यूट विच इंड्युसेस स्लीप. आणि मेन ना स्लीप हायजीन एक्सप्लेन करा की अ लॉट ऑफ पीपल हू गेट पुअर स्लीप, यू नो, दे हॅव don't have a good lifestyle. So typically they will use, say, they will take caffeine related products or alcohol or smoking. So you tell them don't do it in the evening. Avoid taking a heavy dinner at night or avoid a heavy exercise at night. And tell them की झोप येताना म्हणजे टिपिकली घरचं वातावरण शांत असावं आणि ट्राय टू मेक इट कंड्युसिव्ह फॉर स्लीप अँड नॉट यूज बेड लोळत पडायला. म्हणजे लॉट ऑफ पीपल ज्यांना झोप येत नाही ते म्हणतात आम्ही बिछान्यात नुसतं तळमळत राहतो 2-3 तास. So you should give them tips that you get up, do something else, and when you feel a little calmer, you come down to sleep. Yes, so that's for insomnia. Anything else anyone wants to ask? किरण सर, कॅन वी गिव्ह माइक ऍक्सेस टू एव्हरीवन. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज तुम्ही आता अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. Ma'am, I don't think there are any questions. Thank you so much for facilitating this important session. Thank you. Thank you, ma'am. Kiran sir, can we have the feedback poll? Thank you. Requesting all the participants to please attempt the feedback poll. There are 5 questions in all. Scroll through the questions and click on the answer of your choice. Kiran sir, we can end the e-poll now. Once again, thank you, ma'am, and thank you to all the participants. We'll conclude this session now. Yes, thank you.